महापालिका निवडणुकीचा निकाल लागून 4 दिवस झाले नाहीत, तोच निवडणुकीत हरल्याचा बदला घेण्याचे प्रकार जागोजागी घडतायत। नागपूरच्या वकील पेठेतून निवडणूक लढवणाऱ्या संजय बारईला महापालिकेची पायरी चढता आली नाही, तर त्याने याचा राग शेजारी राहणाऱ्या केशव आकरेवर काढला। केशवने या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला होता। पोलिसांनी या प्रकरणात 8 जणांना अटक केली आहे। ते झोपलेले होते घरी आल्याच्या नंतर, तर ते उठून इकडे आले ना, आल्याबरोबर एकदम त्यांनी काही न विचारता म्हणजे एकदम हमला चालू करून दिला, मारपीट चालू करून दिली। त्यांनी पकडून ठेवलं सगळ्यांनी आणि दगड उचलला आणि दगडांनी पूर्ण डोक्याला याला एक विनोद झाडे म्हणून आमच्या घरासमोर राहतो, त्यांना साळा घेऊन त्याच्या गळ्यामध्ये फसून टाकले पूर्ण। संजय बारई याचा परिवार म्हणजे त्याचे काका, त्याचा भाऊ, हे लोक तिला मारताना, दगडाने मारताना, विटांनी मारताना आणि काहीतरी लोखंडी सळाख वगैरेचा काहीतरी उपयोग झाला अशी तिने प्रत्यक्ष पाहिलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकमेकांमधलं वैरही तितकंच जहाल असतं। संजय बारईला या निवडणुकीत 1500 मतं पडली। या निवडणुकीत शेजाऱ्याने आपल्याला मदत केली नाही, त्या रागातून संजयने हा खून केलाय। भाजपनं याचा निषेध केलाय। चुनाव में बहुत एग्रेसिव होकर उन्होंने काम किया था। इस बस्ती के किसी उम्मीदवार का साथ नहीं दिया, इस कारण से यहाँ के कुछ लोगों ने उनकी हत्या की, जिसकी हम घोर निंदा करते हैं। महापालिका निवडणुकीच्या आधी अनेक पक्षांनी एकमेकावर केलेले आरोप प्रत्यारोप तर ठीक आहे, मात्र निवडणुकीनंतर अशा पद्धतीनं खून होणं हे राजकारणाकडून गुन्हेगारीकडे होणारी वाटचाल हे राजकारणासाठी अतिशय धोकादायक आहे। नागपूरमध्ये निवडणुकीपूर्वी हाणामारीच्या घटना नव्या नाहीयेत, पण निवडणूक झाल्यावर एखाद्याची हत्या होणं ही घटना बहुधा नागपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे। अखिलेश गडवीरसह प्रशांत कोरटकर, IVN लोकमत, नागपूर।